माझी वाट बघते का? अहो पाहुणे यायला लागले तर त्यांची वाट बघायला लागली या. कुठलं पाहुणे यायला लागले तर? गावाचं मला काय नाव माहित नाही हो, कुठलं आहे ते. आपली फॉलोअर्स यायला लागले हा, परगावनं का ह्याच्यावरनं कुठनं पाटकुलवरनं आले आले. आले 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 आपली फॉलोअर्स आली. भारी वाट लागले पाहुणे आली ती घरी म्हणून. त्याला आता चहा पाणी ती करावं लागते की अहो. पहिल्यांदा फॉलोअर्स आपली घरी आले ते आता. हा पहिल्यांदाच आले ते. या की. या. आले ते. त्याला ते घेतात. चहा पाणी कर त्यांना. मग आता चहा पाणी करत असते ती काय हो. लाजा लागला होय हो. हा? आम्ही खास तुम्हाला भेटायला आलोय आम्ही. होय. चला की घरात. चला आडेगाव तिथनं आडेगाव माहित असेल तुम्हाला? माहिती आहे मला. त्या आडेगाव मधनं आलोय आम्ही भेटायला. तुमचा रोज व्हिडिओ बघतोय आम्ही. रोज व्हिडिओ बघून बघून आज मला काय म्हणले तुमच्या मी पोरगावच आहे. हं. यांनी मला म्हणले तुमच्या घरा शेजारी राहते ती म्हणली तिने. मित्र आहे ना आडेगावच आहे ना, इथं राहतं ना पोरगाव मध्ये ती. हा. मग त्याला म्हणलं मी चल म्हणलं आपल्याला भेटायचं त्यांना म्हणलं आपण त्यांचा व्हिडिओ रोज बघतोय. हं. सबस्क्रायबर पण आहे आपण त्यांचं म्हणलं हं. आणि जाऊन त्यांना भेटूनच येऊ म्हणलं आपण. चला घरात. हा हा चला. कसं आहे आमचं गरीबाचं घर? गरीबाचं घर चांगलं आहे राव. हा? चांगला एक नंबर आहे राव. बसा खुर्चीवर. त्याला आता चहा पाणी ती करते. कर लवकर. हा करायला लागली. गॅसवर काय पटापटा होतंय. नाही, शिकणार पण होतं की फास्ट. हा. मोटरची लाईट नाही त्यामुळे फास्ट होतंय. काय टेन्शन नाही त्याला आता पाठवायचं नाही 5 दिवशी. हा. राहू दे आज. पिऊन घ्यायचं आणि काय नाही जेवण बिवण मस्तपैकी करून जायचं. हा. हा त्यांना त्याशिवाय पाठवायचं नाही घरी. करच्या पटापटा. करते की. कसा आहे सवर्णाचा पाहुणचार? अहो पाहुणे आले ते आपल्याला भेटायला. मग कुठं आले ते माहिती आहे का? आडेगाववरून आले ते. तिथनं आले ते आपल्याला आवर्जून भेटायसाठी आले ती. मग ह्या ताईचा तर काय उपवास आहे. त्यांना म्हणलं जरा थांबा बाय तुम्हाला शाबू करते. ह्या दोघांशीला केला बघा आता पोहे. ह्या दोघांचा तर पाहुणचार झाला. आता ह्या ताईला करावं लागतं या. तर ताईला करते की आता शाबू. आमचा पाहुणचार एक नंबर झालाय. खराब झालं म्हणलं की हो. नाही, खराब झालं म्हणलं. चांगलं आहे. चांगलं झालं. ओ कसं वाटतंय आमच्या गरीबाच्या घरात येऊन? एक नंबर वाटतंय राहुल. एक नंबर छान आहे. छान आहे. त्याला तुम्हाला तर मस्त वाटलं. तुम्हाला भेटून एक नंबर वाटलं. आम्हाला पण असं म्हणजे घरी असं कोणतं आलं ना खरंच लय भारी वाटतंय आम्हाला सुद्धा. तुम्हाला आम्ही नवीन. 10 दिवस तुम्हाला भेटायचं म्हणून ठरवलं होतं आम्ही. हा हा. पण काय करत म्हणजे हे नाही काय म्हणला रविवारी आपण जाऊया म्हणला. रविवारी सर आहे ते पोरगावचं. जवळच आहेत आमच्या गावात. आपल्या गरीबाच्या घरात आले ते सवर्णा. मग आपलं घर कधी व्हायचं? मीन घ्यावं. 100% होणार. अहो संघर्ष केल्याशिवाय काही होत नाही. संघर्ष करावं लागतं त्यावेळेस होतं या. आता हळूहळू आता इथपर्यंत तर आलो या हळूहळू. आता इथनं अजून पुढे जायचं आपल्याला. सध्या आता तुम्ही लोकांच्या मनात घर केले. हा. मग लोकांच्या मनात तुमचं घर आहे म्हणल्यावर तुमचं घर 100% होणार. तिथं दादा म्हणले तर होणार पण. अहो तुमच्यासारखे आशीर्वाद आहे आमच्या पाठीमाग. आमची जेवढी फॉलोअर्स आहेत त्या तेवढी तुमच्यासारखे प्रेम मायाळू व्हायची. हा, आहे ते खरंच आहे ते. तशीच आहे ती. आणि आम्ही इथपर्यंत आलोय ती तुमच्यामुळं झालोय. तुम्ही आम्हाला एवढा पण हे जाणीव आहे आम्हाला समजा गोष्टी. आणि आम्हाला कुठल्या गोष्टीचा गर्व अजिबात नाही. तसं काय नाही. आम्ही आता इथे येऊन भेटून एक नंबर वाटलं. गर्व नाही काय नाही काय नाही. अशी माणसं आता काय करते त्या ताईला मला शाबू करायचा आहे बघा. हम्म. तुम्ही जरा 5 मिनिटं थांबा. कढई धुवून आणते मी. बर एवढी कढई धुवून आणते त्याला शाबू करते. कर. हा 5 मिनिटात आली माघारी लगेच. चांगला कर शाबू नाही खराट करशील अजून. नाही हो आता नाही खराट करत. चांगलं करते की. अहो आता शाबू खायचा आहे. आपल्याला कळतं की शाबू कसं झालं. मग काय बांधून द्यायला लागली आहे तू खायचंय म्हणते. तसं नाही बांधून पण देईन की अहो. उरक लवकर कर अहो, आपल्या पटापटा. शेतात पण नेऊ की त्यांना. माळव ती दे. आपला भेमक दाखवू माळवा दाखवू लय काय काय आपल्या शेतात त्याला दाखवू की देते की माझ्या दोन बहिणीला. आण भांडी. आणि त्याची लगेच आली. कसं वाटलं हो आमच्या घरी येऊन? अगदीच घर तुमचं आत पाऊल टाकले असं वाटलं की आपलं स्वतःच्या घरात आलोय. नाही हो आम्हाला असं आणि माणुसकीची माणसं आहे तुम्ही. असं तुमची प्रगती वाढत जावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. अहो तुमच्यामुळे तर आम्ही इथपर्यंत आलोय. नाही असं सपोर्ट तुमचा वाढत राहणार आणि तुमचा जो व्हिडिओला सपोर्ट आहे तसं लोकांचा वाढत म्हणजे वाढत जाणार. आम्ही तुमचे व्हिडिओ टाकल्या आम्ही पहिलं बघतो तुमचा व्हिडिओ. कारण तुमचे व्हिडिओ मस्त असलेले
ऍक्टिंग हे बोलणं हे एक नंबर असते. अहो आमची बोलणं भाषा तशीच आहे हो. आता तुम्ही अनुभवलंय का नाही आम्हाला? एक नंबर आहे. आमच्या व्हिडिओ मध्ये वेगळं ना असं राहणीमान वेगळं नाही. हाय ते हाय रिअल तुम्हाला सांगतो. रिअल आहे ते आहे. बरोबर आहे. आमच्या आईचं तिकडे एक घर आहे, इकडे एक घर आहे. आम्ही काय वाहिले फिरलं नाही काय विषय नाही आमचा. पण आमची घर दोन असल्यामुळे ही गड पडाक राहते म्हणून आम्ही इथं नवरा बायको राहतो. ती तिकडे राहते, ते मोठा भाऊ पण तिकडे राहते आमचा. मग आई कधी येणार आहे काय इकडं? येणार आहे म्हणले, तुम्हाला जाऊ देऊ ना म्हणली आमच्या आई आल्या. आम्ही आईला भेटल्याशिवाय जाणार पण नाही आम्ही. हा, कारण येते म्हणे. आईचं पण आणि आम्ही आमच्या आईला लय भारी वाटतं असं बाहेरनं कोण आलं ना त्यांचीच असं मिजाशी करत बसते, जाऊ देऊ वाटत नाही तिला. पण आपली वाटते माणसं आल्यावर घरी. आणि तिला तुमच्या घरी फिरी आली ना नुसतं चहाची आवड आहे बघा, बरं. दुसऱ्याच काहीच नको. चहा एक पण नंबर चहा करू आपण आपल्या घरी. चहा फक्त लागतं. ताईला पण चहा केलता एक नंबर झालता भूम वाटत. अहो आमची शिळी दुधाची चहा आहे हो, कुणाला आवडतो कुणाला नाही. दुधाचा कसा आहे? मस्त लागला. एक नंबर. ज्याला आवडत नव्हता तरी सुद्धा पिली म्हणजे एक नंबर दुधाचा चहा लागला शिवीच्या दुधाचा. आमची मसर गाया मेल्या हो, असंच काय झालं. गुरं तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये महाग बघितलं, आमची स्टार्टिंगची सुरुवात आहे ती आमची गुरापासून झाली. मेन गोष्ट बरं. आमची एक पहिल्यांदा गाय मेली, तिथनं आमचं एक व्हिडिओ टाकला आमच्या अशी गाय मेली, तिथनं आमचा सूर लागला, व्हिडिओ पळायला लागला. असं आमच्याकडे सवना किती गुरं होती का आपल्याकडे? आमच्याकडे गुरं 12 गुरं होती, म्हणजे मोठी 10 होती आणि बारकी 4-5 तरी होतीच. लय भारी होतं पण गुरांचं. लोकांना आमचं बघवलंच नाही. नाही. आम्ही असं संध्याकाळी चाललेलो. आम्ही बाळूमामाला गेलो, बघितलं असं असं सुराने एक 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 गुरं मेली, 11 गाय गुरं कालवाड मेली. बरं. संध्याकाळी 12ला जाऊन पुजली म्हणून सांगितले आमचं. आम्ही तेव्हापासून नादच सोडून दिला गुराला. लोकांत कामाला जायचं पण दारात गुरं करायची नाही. नाही बरोबर आहे. मस्त आमचं म्हणजे लय गुरं फिरवती सवरना, रोज भेंडा आणायची बैलगाडी भरून लोकांत गवत. गवत आणायची मी. लय कष्ट केलंय तिनं, पण तिचं वय 14व्या वर्षी लगीन झालं. होय. विचारा त्या. तरी मी लय शिकवत इथपर्यंत आले हो. बर बर. बिगर आई बापा लिखर, बरोबर आहे. पहिल्यांदा बिगर आई बापा लिखर आहे ती. त्यामुळं आम्ही पण तिची आई पण लय माया करते आमची. करती. तुमच्या आईला लय माझी माया येते हो. येते लय भारी आहे जी. म्हणून. येते जी मग. येते म्हणते की अहो, तुमच्या आईला माझी लय माया. ते आम्ही बघतो व्हिडिओ मध्ये. आमची आई पण आज सवर्ण सांभाळते बघ, असं काय नाही. हा. आता करती. कुठं गेलं आलं लेकराची लई आणणार नाही, पण आमची आई मेकअपचं सामान सगळं लेकरांना असतं. आणि लेकरं इथं नसते ती पण सारखी आईकडेच पळते ती. त्यांना आईकडं वारीवर नाही आल्यावर बघितलं होतं त्यातनं काय 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 आणि 15 ला पण ते गोलबी हा, सगळं आणलंय. त्यांना लय हौस आहे. लय हौस आहे त्यांना. सवर्णाला कसं अजून समजत नाही हो. तुम्ही पण आला काय तर कमी जास्त झालं तर समजून घ्या, कारण तिचं म्हणजे लहान वयात लग्न झाल्यामुळे तिला अजून भाव एवढा येत नाही. तरी पण आमच्या आईनं तिला मॅच्युअर आहे आता, mature आहे ती. समजून घेणं तुमचं पण थोडंसं काम करा आमचं, कारण हिच्याकडून काय तर थोड्या गोष्टी चुकते त्या पण एखाद्यारे. आमची बारकी बहीण म्हणून आम्ही हा, समजून आता घेणार. बाधी बरोबर बोलली. बारकी बहीण आहे आता मी त्यांची. हे आमची आई पण तिच्याच बाजून बोलते, तुम्ही पण तिच्याच बाजून बोला. आता मी बहीण आहे म्हणल्यावर आता काही टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही काय बोलायचंच नाही. काही म्हणजे काहीच बोलायचं नाही आता तुम्ही. तुम्ही बोलत भाव आहे. आता माझा भाव आहे तर. तर त्यांच्या घरी पण जायचंय, मोर्च्या महिन्यात या म्हणले ते. जाणार. आमच्या घरी यायचं. भावाच्या घरी नाही जायचं तर कुठं जायचं आता? हा, त्यांनी पण काय म्हणते ते आता व्हिडिओ चालू करायचा, त्यांना पण सपोर्ट करायचा. तुमच्या आयडीचं नाव सांगा त्यांना. काजल कोळी ब्लॉग म्हणून आहे आमच्या चॅनलचा. सर ही कविता कोळीची बहीण फी नाही. हं? नाही हो बहीण आहे ती मग त्यांची पाहुण्यातलीच आहे. पाहुणीच आहे. ते आहे. ही तर आली नाही ती कविता ताई आमची. ही काय करत नाही, जर राहिलेलं असते काय तर जवा येईन तेव्हा अब्दायला होती त्यांना, जवा येईन तेव्हा अब्दायला होती. कसं मला अशी बहीणच मानते ताई ती माझी. त्यामुळं काय नाही मला काय तर वाटत नाही तर ताई लय मला ती बहीण सांभाळून घेते. ही तर आली तर काम करून पण लागते ती. जीव तर लय लावती मला ती. हम्म. कुणाला का ग दुसरे लावत नाही ते लावते तेव्हा सगळ्याच लावते त्या रागावर जाते नाही दुसऱ्या तिघी दोघी जण. हा सगळ्याच लावते त्या सगळ्याच बहिणी जीव लावते त्या. पण ती जरा वेगळीच बहीण आहे माझी. लय जीव लावते मला ती. होय. हा, सगळ्या लावते त्या बरं का, राग येऊ देऊ नका कुणाला. हम्म. सख्खी नाही अशी सगळी. उरक की अगं त्यांना भुका लागली असतील, शाबू कर दाना 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 दाना. शेंगदाणा कुठं लागली करायला लागली
खायला तेवढं घालते हो शाबू माझ्या भावाशीला घातला आता काल खराट पोहे हा? अहो, झालं थोडं मीठ आता काय करायचं असं ते समजून घ्यायचं आज उपवास आहे त्याच्यामुळे जास्त नाही मी चौक केली असते ना मग माझी मला कळलं असतं कसं झालं ते कसं तूच खाऊन टाकला असतं समजा चव बघत नाही. बघत काय तर उगं बोला जाळत असलं मी खाऊन टाकलं असतं उरक पटापटन करून घाल लवकर होय बाप्पा, आता पटापट कुठं- आणि आई आली शिव जाऊ देच नाही ह्यांना नाही नाही संध्याकाळीच पाठवलं ओ तुम्ही पण जायच नाही आमच्या आईला आईची गाडी घेऊन आई सोबत चहा पिऊनच जाणार येऊ दे आई तर वचन मी खालनं जाऊन येतो रानात दारा बदलून या, या, जाऊ. हम्म